नमस्कार आई, या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आपण छानपैकी साध्या सोप्या पद्धतीने हिरव्या मसाल्यामध्ये भेंडीची भाजी बनवतो. तर चला, त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तर इथं मस्त आपण इथं हिरव्या मसाल्यामध्ये किंवा हिरव्या मिरचीमध्ये आपण इथं भेंडी करतोय. आणि चला, त्याच्यासाठी सगळं साहित्य रेडी करून घेतले. तर चला, कृती बघूया. इथं छानपैकी भेंडी आपण स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतली. कांदा टमाटा कट करून घेतला. कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि शेंगदाणे भाजून घेतले. जिरे, हळद आणि धना पावडर. चला, तर लगेचच आपण छोटंसं वाटण करून घेणार आहे, जेणेकरून हिरवी मिरची, लसूण आणि मीठ तर याचं आपण जाडसर वाटण करून घेणार आहे. चला, इथे मिरची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. तर मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कमी जास्त तिखट असत्या. तर चला, अशा पद्धतीने मीठ आणि मिरची टाकून घेतली आपण आणि छानपैकी बारीक करून घेतला. तर चला, मस्त असं जाडसर करून घेतलं. तर लगेच याच्या शेंगदाणे आणि राहिलेलं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि छान असं जाडसर वाटण करून घ्यायचं. त्याच्यात पाणी वगैरे काही घातलं नाही, असं सुक्कं वाटण करून घेतलं अशा पद्धतीचं. आणि लगेचच आपण आता फोडणी करायला घेऊ. तर इथं छानपैकी कढई गरम झाली तर लगेचच आपण तेल टाकून घ्यायचं. तर तेलसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथं 2 पळ्या मी तेल टाकून घेतलं. तर छोटी पळी आहे, छोट्या पळीनं 2 पळ्या तेल टाकून घेतलं. तेल छानपैकी गरम झालं का लगेच लसूण घालून घ्यायचा. जिरे अर्धा चमचा घालून घेतलं. तुम्हाकडे हिंग असेल तर हिंगसुद्धा जरूर टाका. तर मी इथं हिंग टाकला नाही. कढीपत्त्याचे पानेसुद्धा टाकून घेतले. लगेचच आपण कांदा टाकून घेणार आहे. कांदा छानपैकी इथं नॉर्मल सोनेरी कलर होऊस तो परतून घ्यायचा. चला, तर अशा पद्धतीने मस्तपैकी इथं परतून घ्यायचा, जेणेकरून नुसती एकटी भेंडी खायला नको असेल तर तुम्ही कांदा घालून सुद्धा भेंडी करू शकता. खूप सुंदर लागते. आणि इथं टमाटा अर्धा मी चिरून टाकला आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. अर्धा चमचा इथं हळद टाकली. अर्धा चमचा इथं आपण धना पावडरसुद्धा टाकून घेतली. धना पावडर टाकल्यामुळे भाजीला छान अशी चव येते. आणि तेलामध्ये टाकायची म्हणजे छान तिचा कलरसुद्धा येतो. तर 2-3 मिनटं आपण याला परतवून घ्यायचं, कांदा आणि टोमॅटो. तर बघू शकता मस्त असा कलर आलाय आणि छान असा परतलासुद्धा गेलाय. तर जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं. आता वाटण हे तुमच्या आवडीनुसार किंवा कितपत तिखट खाता त्या पद्धतीने मिरचीचा वापर करा, जेणेकरून काही मिरच्या खूप तिखट असत्या, काही मिरच्या कमी तिखट असत्या. तर अशा पद्धतीने तुम्ही तिखटचा वापर करू शकता. तर आता इथं आपण मीठसुद्धा टाकले वाटणामध्ये, तर मीठ टाकायची गरज नाही. 2-3 मिनटं आपल्या जेणेकरून वाटणाचा कच्चापणा गेला का लगेचच आपण कट करून घेतलेली भेंडीसुद्धा घालून घ्यायची. तर गॅस कमी करायचा आणि पूर्ण जेणेकरून जो मसाला आहे तो आपण भेंडीमध्ये परतून घ्यायचा. तुम्ही वाटणामध्ये मीठ जर नाही टाकलं वाटायला, अशा टायमाला ह्या टायमाला तुम्ही मिठाचा वापर करू शकता. तर आपण आता मीठ जेणेकरून वाटणामध्ये वाटून घेतले, त्याच्यामुळे टाकायची गरज नाही. छानपैकी 5 मिनटं झाकण ठेवून मस्त आपली कमी गॅसवर भेंडी शिजवून घेतली. तर बघू शकता छानपैकी आपली भेंडी शिजल्या गेली. चला, डिशमध्ये काढून घेऊ. तर मस्त आपली भेंडी आता रेडी झाली, डिशमध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीची तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आणि हे बघण्यासाठी तुम्ही आई रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मस्त भेंडी रेडी झाली आपली. तर अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.